पण आज जी आमच्या सरकारला किंमत आहे ती ह्याच पक्षानं भरभरून दिल्यामुळे आहे. राजकीय जीवनामध्ये एखादा पराभव वाटायला येतो, तो जर पचवायची हिंमत कोणामध्ये नसेल तर त्याने स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक मानू नये. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः असे अनेक जय आणि पराजय पचवलेत. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आमच्या वाट्याला विजय कमी आणि पराभव जास्त आलेले आहेत आणि त्यातून आम्ही आजही उभे आहोत. तुम्ही 4-4, 5-5 वेळा आमदार, खासदार, मंत्री झालेले लोक एका पराभवामुळे खचून जाता आणि चुकीच्या मार्गाने निघून जाता, तर तसा विचार करता. मला असं वाटतं की ही माणुसकीही नाही आणि ही नीतिमत्ताही नाही. राजन साळवींविषयी म्हणा, ते कडवट शिवसैनिक आहेत. आमदार राहिलेत 3 ते 4 वेळा आणि माझं त्यांचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी त्यांच्या मनातली खंत नक्की व्यक्त केली. ती स्थानिक पातळीवरची होती. माननीय उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलतायत. पण हे दिवस जातील, दिवस तसेच राहत नाहीत. मी वारंवार सांगतोय की 2026 पर्यंत केंद्रामधलं सरकार राहील की नाही ही शंका माझ्या मनात कायम आहे. मोदी त्यांची टर्म पूर्ण करणार नाहीत आणि ज्या क्षणी मोदी त्यांची टर्म पूर्ण करणार नाहीत त्या क्षणी महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी उलटापालट होईल. जशी परिस्थिती शिवसेना युपीटी मध्ये आहे तशीच आपल्याला पवार एनसीपी मध्ये बघायला मिळते आहे. तिथल्याही लोकप्रतिनिधींचं, खासदार आमदारांचं म्हणणं आहे की आपण आता एकत्र म्हणजे अजित पवारांबरोबर गेलं पाहिजे. स्वतः अजित पवारांच्या मातोश्री यांनी काल पंढरपूरमध्ये दर्शन घेतल्यानंतर म्हटलं की दोन्ही पवारांनी एकत्र आलं. बघा, दोन्ही ठाकरेंनी एकत्र यायला पाहिजे, दोन्ही पवारांनी एकत्र यायला पाहिजे. हा, हे फंडे खूप आहेत. मुळात आपण अजित पवार असतील किंवा अन्य कोणी असतील, हे भारतीय जनता पक्षासारख्या महाराष्ट्र आणि देश तोडणाऱ्या प्रवृत्तींच्या बाजूने आपण आहात म्हणून आमचा तुम्हाला विरोध आहे. अजित पवार आमच्या बरोबरच होते ना. आम्ही काय त्यांना आमंत्रण दिलं नव्हतं की आधी काय तुम्ही जा, कोणा फडणवीसांबरोबर जा. हे सगळे लोक अटकांना आणि कारवायांना घाबरून गेले. त्याच्यावरती जर काही आमच्या मातोश्री आशाताई पवार यांच्याकडे जर तोडगा असेल त्यांनी सांगावा की पोरं बाळ घाबरून जात आहेत, अटकेच्या भीतीनं जात आहेत, कारवाईच्या भीतीनं जात आहेत. बाकी काही नाही, विचार काही नाही याच्यामध्ये. भीती संपली का परत येते. ज्या क्षणी फडणवीसांचं राज्य जाईल, मोदींचं राज्य जाईल, तेव्हा त्यांची भीती संपते. हिमतीनं उभं राहणारी पिढी आपण उभी केली पाहिजे. या कारवायांना न घाबरणारी, खोट्या कारवायांना न घाबरणारी, मोदी शहांच्या दहशतीला न घाबरणारी, महाराष्ट्रातील कारस्थानांना न घाबरणारी पिढी ज्या क्षणी आम्ही उभी करू शकू त्या दिवशी आमचं राजकारण यशस्वी होईल. मीडियावर एक बातमी आपल्या संदर्भात व्हायरल होती. काय हो? कुठली फ्री प्रेस? काही कार्यकर्त्यांसोबत कधी वाद झाला. कधी तारीख काय? 26 तारखेला सांगितलं. 26 काय? मला कोणते पाठवले 1 तारखेला काहीतरी झालं. मी गेल्या काही दिवसापासून मुंबईच्या बाहेर आज आलेलो आहे आणि अशा कोणत्याही बैठका मातोश्रीवरती होत नाहीत, झालेल्या नाहीत. उद्धव ठाकरे काही लोकांना 1 to 1 भेटत आहेत बरं का. RSSचा जो IT सेल आहे त्याला काय कामधंदा सध्या उरलेला नाही. भाजपचा मी बात कर रहा हूं. त्यांना महाराष्ट्रात जे काय सध्या चाललेलं आहे अंधार युग, त्याच्यावरच लक्ष विचलित करायचं आहे. हे वाल्मिकी कराड प्रकरण असेल, धनंजय मुंडे प्रकरण असेल, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण असेल, मग हे या सगळ्या टोळ्या पेड पैशांच्या जीवावर कामाला लावतात आणि मग कधी शिवसेनेविषयी बोला, मग कधी याच्याविषयी बोला, कधी संजय राऊतांविषयी बोला. मी त्यांना पुरून उरणारा माणूस आहे आणि उरलेलो आहे. त्यांच्या छाताडावर पाय देऊनच मी पुढे जाणार आहे सगळ्यांच्या. मी त्यांना भीती आहे. माझे पाय मजबूत आहे, जमिनीवर आहेत शिवसैनिक म्हणून. इकडे तिकडे हलत नाहीत माझे पाय. तुम्ही किती माझ्यावरती हल्ले करा, तुम्ही मला तुरुंगात टाकून झालं, मला मारण्याचे प्रयत्न झाले, माझ्या बदनाम्या करण्याच्या मोहिमा राबवल्या, आता नवीन जर राबवणार असाल तर आनंद जरूर घ्या. मी आणि उद्धव ठाकरे आम्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहोत. रावसाहेब, आणखी एक विषय आहे की आता पुन्हा एकदा मातोश्रीवर उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतात. असं म्हटलं जातंय की आता एक शेवटची शिवसेना युपीटीची आशा आहे मुंबई महापालिकेची निवडणूक. कारण आतापर्यंत शेवटची आशा हा तुमचा नाही. शेवटची आशा म्हणजे काय? विधानसभा ज्या अनुषंगाने जिंकल्या गेल्या, कारण सगळी दिसतं आता शिवसेना युपीटी. महाशय तुम्ही याच्यामध्ये लोकसभा जिंकलो हा विषयच काढत नाही. देशामध्ये आम्ही देशामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेत भाजपचा पराभव केला किंवा सगळ्यांचा पराभव केला. इथून सुरुवात करा. विधानसभेमध्ये आम्हाला अपयश आलेलं आहे. त्याची कारणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अख्खा देश त्याची कारणं घेऊन रस्त्यावरती उतरलेला आहे.
महानगरपालिका 14 महानगरपालिका 3.5 वर्षात निवडणुका का घेतल्या नाहीत याचा प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावा आधी. म्हणजे तुम्ही जो प्रयोग केलात विधानसभेत आम्हाला हरवण्याचा प्रयोग केलात, जो केमिकल लोचा केलात, तो सक्सेस झाल्यावर तुम्हाला महापालिकेच्या निवडणुका लढायला जायचं. कळलं? मी मगाशी म्हणालो की शिवसेना माननीय उद्धव ठाकरे